विरोधी पक्ष दिशाहीन झालेला आहे आणि चर्चेऐवजी माध्यमांसमोर नौटंकी करतोय. प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर टीका केली आहे. अधिवेशनामध्ये विरोधकांनी राज्याच्या हिताचे मुद्दे मांडून सरकारला धारेवरती धरायचं असतं, मात्र विरोधक चर्चेऐवजी आम्ही काहीतरी करतोय अशी नौटंकी करत फिरत असल्याची टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. देवेंद्रजींनी वक्तव्य केलेलं आहे. पक्षाचे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष यांनी भूमिका मांडलेली आहे. त्या दोन भूमिकांपेक्षा मी वेगळं काही मांडू शकत नाही. मला तो अधिकार नाही. सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत एवढं मी म्हणेन. आणि पक्ष त्यांचं जे काही योग्य तो सन्मान करायचा असेल किंवा पक्षाला जे वाटेल ते होईल. माझ्या अखत्यारीतला विषय नाही. उद्धव ठाकरेंची एंट्री म्हणजे काय, उद्धव ठाकरे का अभिनेते नाहीत. आले बसले म्हणजे प्रश्न सुटले. तिथे जाऊन आले, उद्धव साहेब सभागृहात बसले, हे सगळे प्रश्न सुटले. खरं म्हणजे उद्धवजींनी सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी सरकारला धारेवर धरा ना, काय अडचणी असतील मांडा, सरकार उत्तर देईल. शेवटी सत्ताधारी विरोधी दोन्ही लोकांची जबाबदारी या ठिकाणी लोकांना न्याय देणं. विरोधी पक्ष मांडत असतो, सरकार सोडवत असतो. परंतु मुख्यमंत्री असताना जे मातोश्रीतना मंत्रालयात जात नव्हते, आता नागपूरला येत आहेत, सभागृहातही येत आहेत, बोलतच नसतील तर त्याच्या एंट्रीचा काय उपयोग सांगा मला.